कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ गगनबावडा घाट गेले 11 महिने नूतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटातून वाहतूक सुरू करण्याच्या तारखा जाहीर केल्या, मात्र वाहतूक सुरू होऊ शकली नाही। 15 डिसेंबरपर्यंत घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल, तर जानेवारी 2025 पासून घाटातून पूर्णपणे वाहतूक सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलंय। मात्र घाटातील अपूर्ण कामाची सद्यस्थिती पाहता ही डेडलाईन पाळली जाईल का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील या संदर्भातला आपण जाणून घेऊया। उमेश, काय नेमकं अजूनपर्यंत किती काम या घाटातलं बाकी आहे? निश्चितच विक्रांत, आपण पाहिलं की जो सिंधुदुर्गातून कोल्हापूरला जाणारा महत्त्वाचा घाट समजला जाणारा हा करूळ गगनबावडा घाट आहे आणि गेली 11 महिने हा घाट बंद आहे। आपण या घाटामध्ये आहोत। घाटातली परिस्थिती आपण पाहतो आहोत की ही जी मशीन आहे ती कॉन्क्रिटीकरणाची मशीन आहे। कॉन्क्रिटीकरणाची मशीन दिवसाला 200 मीटरचं काम करते, त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं करेल, पण 200 मीटरचं काम करते। अजूनही 2 किलोमीटरचा घाटचा पोर्शन आहे, काम होणं बाकी आहे आणि जर असंच काम 200 मीटरचं होत राहिलं तर कमीत कमी अजून महिनाभर लागेल आणि त्यानंतर हे क्युरिंग व्हायला हे पाणी मारत जातं आणि त्याला 21 दिवस लागतात आणि त्यामुळे अजून काही दिवस वाढण्याची शक्यता, त्यामुळे अजून काही महिने हा घाट बंद राहण्याची शक्यता आहे। 15 डिसेंबरची ही तारीख दिली होती प्रशासनाने, पण ती तारीख पाळली जाऊ शकत नाही, कारण सध्याची परिस्थिती आपण पाहतो की घाटाची परिस्थिती कशी आहे। तसेच सुरक्षेच्या कारणाच्या बाजूला जे गटार आहेत ते गटार व्हायचे बाकी आहे। तशाच पद्धतीने घाटाचा जो पूर्ण पोर्शन आहे तो आहे व्हायचा, साईड पट्टी आहे आणि बरंच काम या घाटाचं बाकी आहे। जर इथून बघितलं गेलं तर हा घाट बंद असल्यामुळे स्थानिक जे इथे नागरिक आहेत, म्हणजे जे वैभववाडीतील नागरिक आहेत, ते अक्षरशः कंटाळलेत, कारण व्यापारी नसल्यामुळे इथे वाहतूक होत नसल्यामुळे येथे पर्यटक येत नाहीत। हॉटेल व्यवसाय पूर्णतरी ठप्प झालेले आहे, कारण ज्या गाड्या इथून येत जातात प्रवासी हे त्रस्त झाले आहेत, कारण सिंधुदुर्ग असेल, गोवा असेल, तर खाजगी बस या घाटातून मोठ्या प्रमाणात जातात। तसेच ऊसवाले शेतकरी आहेत जे सिंधुदुर्गात जे ऊस करतात, ते जे शेतकरी आहेत ह्याच घाटाचा उपयोग करतात आणि ऊस घेऊन वरती जो कारखाना आहे, ऊस कारखाना आहे, तिथे जातात आणि त्यामुळे त्या कारखान्याला हे ऊस घालतात आणि हा घाट बंद असल्यामुळे गेली 11 महिने हा घाट बंद असल्यामुळे आता ऊस न्यायचा कसा हा एक प्रश्न आहे। कारण जर वळसा घालून जायला लागला तर किलोमीटर वाढतं आणि किलोमीटर वाढलं तर प्रत्यक्षात ऊस शेतकऱ्यांचं बजेट आहे ते कोलमडतं आणि त्यामुळे ऊस शेतकरी आहेत, प्रवासी आहेत, ते पर्यटक आहेत, तसेच व्यापारी आहेत। खरं उमेश, त्यामुळे अगदी प्रत्येक वर्गातील नागरिकांची गैरसोय ही हा घाट बंद असल्यामुळे होते आणि आता प्रशासनाने दिलेली तारीख पाळली जाण्याची शक्यता सुद्धा कमी झालेली आहे, धूसर झालेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।